नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बकऱ्याच्या मटणाचा खेमा कसा करायचा ते बघणार आहोत। बघा किती मस्त झालेला आहे खेमा, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। किती छान तर्री सुद्धा आलेली आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मटणाचा खेमा बनवण्यासाठी इथे लागणारे साहित्य घेतलेले आहे बघा। पाव किलो मटणाचा खेमा आपण करून आणलेला आहे आम्ही। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच लसूण, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतली, चवीपुरतं मीठ, हळद, गरम मसाला आणि 1 चमचाभर काळा मसाला घेतलेला आहे। मटण खेम्यासाठी आता आपण इथं वाटण करून घेऊया। खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, मुठभर कोथिंबीर घालून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता ह्याच्यामध्ये हे वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक। बघा अशा प्रकारे आपण पाणी न घालता बारीक वाटण करून घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीरीचं। आता मटणाचा खेमा आपण ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत। असा मध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हे वाटण केलेलं आपण ह्याच्यामध्ये अर्ध वाटण घालायचं आहे। एक 2 चमचाभर मी वाटण घातलं आहे बघा, 2 चमचा। थोडासा मटन मसाला घेतला आहे बघा, मी इथं थोडासा घातलेला आहे बघा। आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। ह्याला हळद मीठ वगैरे मसाला लागला पाहिजे असं वाटण चांगलं लागलं याला मटणाला आता ह्या खेम्याला आपल्या। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे मी इथं सोलापुरी पद्धतीचा। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा मसाला वगैरे छान लावून झाला आहे बघा, सगळीकडे मस्त मसाला लावला आहे असा बघा तुम्ही पण। आता आपण ह्या खेम्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत बघा, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। का असे दाबून एकाच हाताने बघा मी करते, असे गोळे करायचे का। आपल्याला जसे हवे ना तसे लहान मोठे आपण गोळे करायचे आहेत बघा, गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे आपले मटण खेम्याचे गोळे करून झाले आहेत बघा, सर्व गोळे करून झाले आहेत। इथे एक कढई घेतली आहे, कढई गरम करायला ठेवली आहे बघा। कढई चांगली गरम झाली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे तेल। मी इथे 2 ते 2.5 चमचे तेल घालणार। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। आता आपण हे वाटण केलं होतं ह्याच्यामध्ये थोडंसं तेलामध्ये वाटण टाकून घेऊया। 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। याच्यामध्ये घालूया थोडासा मटण मसाला घेऊया। मटण खेम्याचे गोळे करून घेतलेले एक एक टाकून घ्यायचं आहे बघा। याला चांगलं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे। बघा असं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि गॅस आपला बारीकच करायचा आहे। बारीक गॅसवर आपण याला 10 ते 12 मिनिट अजिबात ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतायचं नाही। तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे। नंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्या झाकणावर पाणी ओतायचं आहे। ह्या ताटावर आपण पाणी ओतायचं आहे। मी इथे एक छोटा ग्लास पाणी ओतलाय बघा। 3 ते 4 मिनिट झालेलं आहे बघा आणि बघा आपल्या ताटावरचं पाणी सुद्धा गरम झालंय। आपण ह्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी ओतलेलं नाही। किती छान रश्श्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे, तेल सुटले बघा किती। त्याला एकदम मध्येच आपण असं 3-4 मिनिटांनी याला असं परतून घ्यायचं आहे। आणखीन ह्याच्यावर आपण असं झाकून ठेवायचं आहे। बघा आणखीन 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। बघा चांगलं तेल सुटलेलं आहे, आपण अजिबात ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं नाही बघा। ताटावर आपण एक पेला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊया।
पाणी ओतलं आहे आणि ह्याला झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर आपण शिजवून घ्यायचं आहे. बघा एकूण 30 ते 35 मिनिट झालेले आहेत आणि आपला आता खिमा शिजलेला आहे. आपण थोडासा असं तोडून बघू शकतो. आपला खिमा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला खिमा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा.